वेलकम टू मनीषा अँड मसाले. चला आज बनवूया चिकन लॉलीपॉप रेसिपी बनवूया. तर त्याच्यासाठी मी 10 लॉलीपॉप घेतलेले आहेत. थोड्या मोठ्या साईजचे आहेत आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकणार आहे. 1 चमच्याला थोडं कमी आहे मीठ, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि सोया सॉस घेतलेला आहे 3 चमचे. 2 चमचे विनेगर घेतलेले आहे. विनेगरच्या ऐवजी तुम्ही 1.5 चमचा लिंबाचा रस पण वापरू शकता. 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली, दोन्ही मिक्स आहे. थोडासा कलर घेतलेला आहे, लॉलीपॉपला कलर थोडा छान दिसतो. आता हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहे. तुम्हाला 3-4 तास ठेवायचे जर असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतंय. अर्धा तास झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. सुरुवातीला 4 चमचेच टाकायचं, लागलं तर नंतरनं थोडं कॉर्नफ्लॉवर वापरायचं. तीन चमचे मैदा टाकायचा आहे. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ताई तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल की घट्ट आहे, तर आपण मिक्स करत जातो तसं ते पातळ होतं आणि तुम्हाला वाटलं तर 1-2 चमचे छोटे तुम्ही पाणी वापरू शकता. आता अंड नाही वापरलेलं त्याच्यामुळे लागलं तर वापरू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर अजून टाकलेला आहे आणि 1 चमचा पाणी. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित सगळ्याला लागला असा मसाला लावून घ्यायचा लॉलीपॉपला. आता तेल गरम करायला ठेवलं होतं मी. आता तेल गरम झाले का चेक करूया, म्हणजे लॉलीपॉप चिटकणार नाहीत, थंड तेलामध्ये सोडायचे नाहीत. आता तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण हे लॉलीपॉपला असं डायरेक्ट पटदिशी नाही सोडायचं उचलून. लॉलीपॉपला आपण मसाला लावायचा, परत हाताने 1-1 लॉलीपॉपला लावायचा मसाला, म्हणजे कोटिंग छान होते. अशा प्रकारे थोडा शेप द्यायचा आणि व्यवस्थित मसाला लावून मग लॉलीपॉप तेलामध्ये सोडायचे. आणि तेलामध्ये सोडताना पण एक काळजी घ्यायची की डायरेक्ट सोडायचे नाहीत तेलामध्ये. अशा प्रकारे थोडेसे तेलावरती त्याला फिरवून घ्यायचं, म्हणजे चांगले सेट होतं ते खालच्या साईडनं कोटिंग आणि बिलकुल चिटकत नाहीत लॉलीपॉप. सगळे लॉलीपॉपला असेच कोटिंग करून घ्यायचे आपल्या हाताने व्यवस्थित. आणि शेप पण छान राहतो अशा पद्धतीने केल्यामुळं. सगळे लॉलीपॉप अशा प्रकारे सोडायचे. तेल गरम असतं, थोडंसं सांभाळून, पण अशा पद्धतीनेच लॉलीपॉप सोडले म्हणजे आपल्याला नंतर खाली चिटकत पण नाही, फ्राय करायला पण पटदिशी पलटता येतात. आता जेवढे बसतील एवढे त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घेऊया आपण. आता हे 5च बसले लॉलीपॉप. आता 3 मिनटं झालेलं आहे. थोडा कलर चेंज झाला की आपल्या लक्षात येतच आणि लगेच पलटून घ्यायचे. आणि मिडियमपेक्षा आता बारीक केलेलं आहे मी गॅस. 7 ते 8 मिनिट अशा प्रकारे आपण फ्राय करून घ्यायचे त्या गॅसवरती. गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, मग आतून कच्चे राहतात आणि वरूनच फक्त आपल्याला फ्राय झाल्यावानी दिसतात. त्याच्यामुळं थोडंसं बारीक गॅसवरतीच 7 ते 8 मिनिट चांगले हलवून त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. आता हे लॉलीपॉप चांगले एकदम फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारे अंडं टाकल्यानंतर मऊ पडतात, त्याच्यामुळे मी अंडं नाही वापरलं. आता हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया. तेल वगैरे वडत नाही, डायरेक्ट जरी काढले तरी चालतात. आता अशा प्रकारे आपण दुसरे फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडल्या तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.